आणि आम्ही मंत्रालयात एकत्र काम केलं आणि 10 वर्ष आमचा कुठला संबंध नव्हता. परंतु काही कारणास्तव 1 महिन्यापूर्वी यांनी माझी न्यूज यांच्याकडे गेली आणि यांनी मला भेटीला बोलावलं. तर मला वाटलं बाबा हे काही विषय सांगत नाही, काही नाही, आणि माझ्या एवढे व्हॉट्सअप यांना पाठवून हे काही बोलत नाही. आज मी यांना सीवूडला भेटायला आलो आणि एखाद्या भिकाऱ्याने एक चपाती मागवून त्याला पूर्णाचं ताट ठेवावं अशी माझ्या मनाची अवस्था झाली. आणि साहेबांनी मोठमोठ्या ऑफिसर्स गटमध्ये मला इन्क्लूड केलं आणि आता 4 ऑक्टोबरला त्याच्यामध्ये मी त्या शिबिरात सहभागीसुद्धा होणार. तर साहेब, आपण माझ्याकडे विशेष कृपा ठेवली, याच्या मागचं मनोगत काय आहे? माननीय वाघसाहेब मंत्रालयामध्ये सहसचिव या पदावर कार्य करत होते. त्यावेळेस आमचा माननीय माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब, सामाजिक न्यायमंत्री, यांच्या आस्थापनेवर असताना त्यांचा आमचा संबंध दररोज यायचा कामाच्या निमित्ताने. त्यावेळेस त्यांचा शांत स्वभाव, जनतेला मदत करण्याची त्यांची पद्धत आणि प्रशासकीय कार्यकुशलता यामुळं वाघसाहेब माझ्या चांगल्या लक्षात होते, माझ्या प्रेरणास्थानी होते. आणि आफ्टर रिटायरमेंट वाघसाहेबांनी मला एक दिवशी फोन केला आणि मला सांगितलं की असं मला तुमची भेट घ्यायची. त्यांना मी सुद्धा सप्टेंबर 23ला रिटायर झालो. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण बेलापूर इथे मी आफ्टर रिटायरमेंट काम करत आहे आणि माझ्या कार्यालयात त्यांना बोलावलं असता आमचा काही योग गुण आला नाही. पण आज 14 सप्टेंबर 2025 रोजी की नेरूळला मी ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आल्या असता मी आणि माननीय वाघसाहेब नेरूळ सीवूडच्या मॉलमध्ये बसून चर्चा करत होतो. त्यावेळेस वाघसाहेबांनी मला ही विनंती केली की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं की आफ्टर रिटायरमेंटसुद्धा वाघसाहेब एवढं कार्यरत आहेत म्हणून त्यांचा फिटनेस अजूनही चांगला आहे आणि त्यांच्या हातून समाजकार्य घडो, देशकार्य घडो ही इच्छा व्यक्त करतो मी आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या कार्यामध्ये मी माझा थोडासा वेळ नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आणि आता आपण संघटनेमध्येच मला इन्क्लूड केलं, आता प्रश्नच नाही, म्हणून आपले कायमचे संबंध झाले आता. हां, संघटनेच्या बाबतीत म्हणजे माननीय चंद्रकांत दळवी जे विभागीय आयुक्त होते, रिटायर्ड IAS, पुणे कलेक्टर होते, यांची सध्या महाराष्ट्र राज्य गतिशील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटनेवर राज्यस्तरावरचे अध्यक्ष आहेत. त्या संघटनेमध्ये मी 2 महिन्याखाली जॉईन केलं, त्याचा सभासद झालो आणि मी हे पाहिलं या संघटनेमध्ये IAS IPSपासून ड्रायव्हर क्लार्कपर्यंतचे सर्व विभागाची लोक आहेत आणि याच्या माध्यमातून आपण समाजकार्य, प्रशासकीय कार्य आणि जनसेवा करू शकतो हे निश्चित झाले. याकरता मी वाघसाहेबांना आमंत्रित करतो त्या संघटनेमध्ये त्यांनी सामील व्हावं आणि आम्हालाही सहकार्य करावं. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा आम्हाला द्यावा, स्वतःलाही करून द्यावा आणि देशाला करावा ही विनंती. थँक्यू सर. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. शेट्टे साहेबांनी मला गुणवंतांच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न केला आणि अशा रीतीनं माझा हा दौरा, ही भेट अत्यंत सफल अशी झाली.